दरम्यान महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील जी युती आहे ती धोक्यात आल्याचं चित्र आहे। कारण जागा वाटपाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षात गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच ही सुरूच आहे। 40 ते 30 जागांवर तिढा कायम आहे। जागा वाटपासंदर्भातील बैठकीतनं संजय शिरसाट बाहेर पडलेत। सन्मानपूर्वक जागा मिळत नसल्यानं शिरसाट संतापले। मात्र शिरसाटांनी पुन्हा एकदा भाजप पदाधिकाऱ्यांना विनंती केली आणि पुन्हा एकदा बैठकीत नेल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप सेनेची युती धोक्यात असल्याचं बघायला मिळतंय। सन्मानपूर्वक जागा मिळत नाही, त्यामुळे शिरसाट संतापले आणि उठून बैठकीतनं बाहेर निघून गेले। जागा वाटपासंदर्भातला तिढा कायम आणि थोड्या जागांचा नाही 30 ते 40 जागांचा हा तिढा आहे। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरहून आपल्या सोबत जोडले गेले। तर मोहसिन, नेमक्या कुठल्या जागांबद्दलचा तिढा होता आणि काय वाटतं, ही युती होऊ शकते का? सौरभ, आता या सगळ्या जागा वाटपात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळतात। भागवत कराड यांच्या घरात ही सगळी बैठक सुरू आहे। तब्बल 4.5 तासापासून ही बैठक सुरू आहे आणि अचानक पद्धतीने या बैठकीतून शिरसाट बाहेर पडले होते। त्यांचा संताप पाहायला मिळत होता। ज्या पद्धतीने सगळ्या जागा वाटपांच्या भाजपकडून अवास्तव पद्धतीने मागणी केली जात असल्याचं यापूर्वी शिरसाट यांनी आरोप केले होते। त्यानंतर भाजपचे काही पदाधिकारी आले आणि ते पुन्हा एकदा ही बैठक सुरू झाली। जी माहिती मिळते त्यानुसार 30 जागांचा प्रस्ताव शिवसेनेला देण्यात आलेला आहे आणि तो शिवसेनेला मान्य नाही। एकूण 88 जागांवर महायुतीला ही सगळी निवडणूक लढवायची आहे आणि आतापर्यंत आम्ही मोठे भाऊ होतो असं शिवसेनेचं म्हणणं आहे। तर भाजपचं असं म्हणणं आहे की आता शिवसेनाचे 2 शिवसेना झाल्या, त्यामुळे तुमची ताकद कमी झाली आणि या सगळ्यावरच आकड्यांचा सगळा खेळ सुरू आहे। 12 वाजेपर्यंत सगळं युतीची घोषणा होईल असं शिरसाट सकाळी म्हणाले होते, पण आता 4.5 तास झाले ही बैठक सुरू आहे आणि कोणताही तोडगा निघालेला नाही। त्यामुळे आता युती होते की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स मोहसिन घेऊ। तुर्तास धन्यवाद।